नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 10 मार्च रविवार संबंधीच्या न्यूज आपण बघणार आहोत। किर्लोस्कर या कंपनीचं नाव आपण सर्वांनी ऐकलं असेल, काही लोकांनी त्या अभ्यासक्रमात सुद्धा समावेश आहे किर्लोस्करचा बऱ्याच ठिकाणी। याला 100 वर्ष पूर्ण होतात। ऍक्च्युली किर्लोस्कर सुरू झालं होतं 1888 मध्ये, परंतु किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या नावाने कंपनी जी स्थापन झाली आहे ती 15 जानेवारी 1920 मध्ये स्थापन झाली होती आणि तिला जवळपास 100 वर्ष पूर्ण होत आहेत। 70हून अधिक देशांमध्ये याची उत्पादनं विकली जातात आजच्या डेटमध्ये। 1920 मध्ये ही कंपनी अस्तित्वात आली तेव्हा औध संस्थानाने 35 वर्षे कर न भरण्याची सूट दिली होती। आपल्याकडे पण बघा आजच्या डेटमध्ये सेज असतं किंवा असे बरेचसे प्रकल्प गव्हर्नमेंट करतं जिच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर कंपन्यांना काही काळासाठी करांमध्ये सूट देण्यात येते। सो हे आधीच्या काळापासून आपल्याला त्याचे रेफरन्सेस मिळतात किर्लोस्करच्या याच्याने। जो किर्लोस्करला 100 वर्ष पूर्ण होतात, ते मराठी व्यक्ती आणि त्यांनी साम्राज्य उभं केलं हे सगळं उद्योग क्षेत्रातलं, तर हे आपल्यासाठी महत्वाचं आहे। कर्करोगाच्या 390 औषधांच्या किमतीमध्ये 87% घट करण्यात आलेली आहे। राष्ट्रीय औषध नियंत्रण प्राधिकरण NPPA, आता NPPA हे काम करत असतं। NPPAचं जर बेसिक आपण बघितलं तर NPPA ची स्थापना 29 ऑगस्ट 1997 ला झालेली आहे। रेझोल्युशनद्वारे याची स्थापना झालेली आहे। डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्स, मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायझर्सच्या अंडर येतं। हे विचारलं जातं बघा, हे कुणाच्या अंडर येतं? बऱ्याचदा आपण हेल्थच्या याच्यात टाकतो याला। सो ही मिनिस्ट्री लक्षात ठेवायची, केमिकल्स अँड फर्टिलायझर मिनिस्ट्रीच्या अंडर हे येतं। याचं काम काय आहे NPPAचं? प्राइस, अवेलेबिलिटी, असेसेबिलिटी ऑफ मेडिसिन, म्हणजे औषधांची किंमत, त्याच्यानंतर ते अवेलेबल करून देणं आणि प्रत्येकाला ते ॲसेस होतील ह्या पद्धतीने उपाययोजना करणं कमी किमतीमध्ये, हे NPPAचं काम असतं, राष्ट्रीय औषध नियंत्रण प्राधिकरण। कर्करोगाच्या 32 औषध घटकांच्या किमतीवर राष्ट्रीय औषध नियंत्रण प्राधिकरणाने 30% नफा कमवण्याचे निर्बंध आणलेत आणि त्याच्यानंतर या 32 घटकांमध्ये या घटकांमधून निर्माण होणारी जी औषधं आहे ती जवळपास 390 औषधं यांच्या किमतीत घट झालेली आहे। ही घट 3% ते 87% इतकी आहे। त्यानंतर ओव्हल मैदान जे आहे मुंबईचं, तिथं अखंड भीमज्योत प्रज्वलित करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते। तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि तिथं अखंड भीमज्योत प्रज्वलित करण्यात आलेली आहे। 2020 पर्यंत इंदुमिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारण्यात येईल अशी मुख्यमंत्र्यांनी ग्वाही सुद्धा इथे दिलेली आहे। सो येत्या काळात आपण बघूयात। सो एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल लोकराज्याने विशेषांक सुद्धा काढला होता मागे, तर तो तुम्हाला मिळाला, तो नक्की वाचा। काही रेफरन्सेस असतात छोटे मोठे बॉक्सेसमध्ये दिलेलं असतं, जसं त्यांच्या टिपिकल डे टू डे लाईफ संबंधीचं होतं, त्यांचा कुत्र्याचं नाव वगैरे, असे बरेचसे रेफरन्स त्या लोकराज्यामध्ये होते। असे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात। लोकराज्य हे मॅगझिन आपण नियमितपणे वाचलं पाहिजे, महाराष्ट्र शासनाचं ऑफिशियल आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला जर नक्की तो मिळाला तर नक्की बघा तो। जर माझ्याकडे असला तर तो आपण झेरॉक्समध्ये उपलब्ध करून देण्याची काहीतरी तजवीज करूयात किंवा सॉफ्ट कॉपी आपल्या टेलिग्रामवर त्याची उपलब्ध करून देऊ। IIT दिल्ली मधल्या विद्यार्थ्यांनी मासिक पाळीतील दुखण्यांवर औषध काढलंय। त्या औषधाचं नाव आहे साफे रोल ऑन म्हणून। विद्यार्थ्यांची नावं बघा, अजित अग्रवाल आणि हॅरी सेहरावत, ही 2 विद्यार्थी आणि यांना तिच्यामध्ये मदत करणार त्यांचे प्राध्यापक डॉक्टर श्रीनिवास वेंकटरमण। सो या 3 लोकांनी हे औषध काढलेलं आहे साफे रोल ऑन आणि याची किंमत सुद्धा अफोर्डेबल आहे बघा, 10 ml 10 रुपयांना ठेवण्यात आलेलं आहे। ज्या स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान दुखतं, म्हणजे ह्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या बरोबरची जी त्यांची मैत्रीण होती तिला हा त्रास झाल्यानंतर तिच्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे, ह्या हिच्यातून त्यांनी हे औषध काढलेलं आहे। त्याच्याकरता ही एक बाब लक्षात ठेवा। मासिक पाळी संबंधी मधल्या काळामध्ये बऱ्याच इश्यू झाले, साबरीमालाचा इश्यू आहे, त्याच्यानंतर हॅपी टू ब्लीड नावाची मुवमेंट आहे, हे सगळं आहे। त्याच्यानंतर तुम्ही मला कमेंट बॉक्सवर सांगाल, आपण स्कीम बघितल्या होत्या की जशी अस्मिता नावाची स्कीम आहे तशा किती स्कीम आहे की जिच्यामध्ये मासिक पाळी संबंधीचे उपाययोजना की स्वस्त दरामध्ये सॅनिटरी पॅड्स देण्यात येत आहेत, अशा किती स्कीम्स आपण बघितल्या। तुम्ही कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळ्या स्कीम्स सांगू शकता याच्याबद्दलच्या। दुसरी महत्वाची हिच्यामधली न्यूज आहे ती म्हणजे ग्रीन पीस अँड व्हिज्युअल अनालिसिस ऑफ पोल्युशन नावाची संघटना आहे आणि त्यांनी 3000 शहरांचा अभ्यास केला जगभरातल्या। तिच्यापैकी 30 पैकी 22 शहरं ही भारतातली प्रदूषित आहेत ग्रीन पीसमध्ये। म्हणजे ग्रीन पीस या संघटनेने केलेल्या अहवालामध्ये पहिल्या 30 मध्ये 22 शहरं भारतातील, म्हणजे भारतामध्ये प्रदूषणाच्या जो काही आपली चॅलेंज आहे ते किती महत्वाचं याच्यावर क्लिअर होतं आपल्याला। 64 शहरांनी WHOने ठरवून दिलेली PM 2.5 ची पातळी ओलांडलेली आहे। म्हणजे तुम्ही सर्वात प्रदूषित शहर जर बघितलं तर ते गुरुग्राम आहे, दिल्ली जवळचं। गुरुग्राम सर्वात प्रदूषित असण्याचं रिझन असं आहे की तिथं IITची कार्यालय आहेत,
तिथं मोठ्या प्रमाणात बांधकाम होतं, बांधकामातून उडणारी धूळ. उबेर आणि ट्रिप अशा ज्या काही ट्रॅव्हलिंग कंपन्या आहेत त्यांची पण तिथं बहुतांशी स्वतःची ऑफिसेस आहेत. PM2.5चं प्रमाण जर तुम्ही बघितलं तर प्रति घनमीटरला 135 मायक्रोग्रॅम एवढं तिथं आहे. जर तुम्ही WHO प्रमाण बघितलं तर प्रति घनमीटरला 10 मायक्रोग्रॅमपेक्षा ते अधिक नसावं. गुरुग्राममध्ये 135 आहे बघा, 10ची लिमिट आहे, इथं 135 मायक्रोग्रॅम आहे. याच्यावरून तुम्हाला कळेल की हे किती प्रदूषित शहर आहे. सर्वात प्रदूषित राजधानीचा किताब मिळाला दिल्लीला, भारतामध्ये. दिल्ली सर्वात प्रदूषित शहर म्हणून सुद्धा आलेलं होतं वेगवेगळ्या अहवालांमध्ये गेल्या वर्षात. तिच्यात दिल्लीमधला इश्यू काय आहे? जुनी वाहनं, मोटारींची संख्या जास्त असणं, पिकांचे अवशेष जाळणं आणि बांधकामाची धूळ. आता हे पिकांचे जे अवशेष असतात, शेतकऱ्यांनी शेतामधून पीक काढून घेतल्यानंतर जे काही रेसिड्यूज उरतात ते जाळून टाकले जातात. तर त्याच्यासाठी पंजाबमध्ये आपण इथेनॉल रिफायनरी सुरू करण्यात आलेली आहे की हे जे पिकांचे अवशेष असतात याच्यापासून इथेनॉलचं निर्मिती करायची. तर पंजाबमध्ये इथेनॉल रिफायनरी आपण सुरू करण्यात आलेली आहे यासाठी. दुसरी महत्वाची गोष्ट, मुंबई, जर तुम्ही महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई 71व्या क्रमांकावर आहे या सगळ्या प्रदूषित शहरांमध्ये जगातल्या. PM2.5 काय असतं? PM2.5 पार्टिक्युलेट मॅटर 2.5 याचा अर्थ असा असतो की 2.5 मायक्रॉन आकाराचं सूक्ष्म प्रदूषक कण असतात. हे केसांच्या रुंदीपेक्षा सुद्धा 40वा भाग जर तुम्ही त्याचा घेतला इतके ते सूक्ष्म असतात. याच्यामध्ये ओझोन असतो, नायट्रोजन ऑक्साईड असतात, कार्बन डायऑक्साईड असतात, सल्फर डायऑक्साईड असतात, नायट्रेट असतात आणि धूळ असते. हे सगळ्यांचा मिक्स PM2.5 मध्ये असतं. श्वासावाटे शरीरात जातात आणि त्याच्यामधून आपल्याला हृदयविकार, त्याच्यानंतर श्वसनाचे विकार, बोधन क्षमता कमी होणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. प्रदूषणासंबंधी आपल्याला सिलेबसला एन्व्हायरमेंटमध्ये आहेच, तर प्रदूषणासंबंधीचे सगळे डिटेल्स, त्याच्या संबंधीचे रूल्स, रेग्युलेशन, कायदे हे आपल्याला माहीत पाहिजे. हे एव्हरग्रीन आहे बघा, हे कधीही परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. एक तर याचे फॅक्ट्स आपल्याला विचारले जाऊ शकतात, जसं सर्वात प्रदूषित राजधानी दिल्ली आहे, सर्वात प्रदूषित शहर गुरुग्राम आहे. हे सोडून त्याचं बेसिक विचारणं की पॉल्युशन, एअर पॉल्युशनमध्ये कुठले कुठले घटक असतात, किंवा आग्र्याचा ताजमहल जो काही काळपट झालेला आहे किंवा त्याचं डिस्कलरेशन झालंय त्याच्यासाठी कुठले वायू जे प्रदूषण करणारे घटक ते कारणीभूत आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करावे अशी भारताने संयुक्त राष्ट्राला परत एकदा आवाहन केलेलं आहे. संयुक्त राष्ट्राची जी सुरक्षा परिषद आहे त्या सुरक्षा परिषदेला ऑलरेडी हा प्रस्ताव गेल्या 2 आठवड्यापूर्वी फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटन या 3 देशांनी दिलेला आहे. आता युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल जी आहे तिच्यामध्ये एकूण 15 सदस्य आहेत. आता पुलवामा हल्ल्याचा निषेध या 15च्या 15 सदस्यांनी केलेला आहे. आता या 15 पैकी 5 सदस्य हे कायमस्वरूपी आहे आणि 10 सदस्य हे टेम्पररी आहेत. म्हणजे वरचे ह्या फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटन यांनी जो प्रस्ताव दिलेला आहे या प्रस्तावाबद्दल जर कुणालाही शंका असली किंवा त्याच्याबद्दल प्रश्न असले तर ते 13 मार्च पर्यंत स्पष्टीकरण मागू शकतात. त्याच्यानंतर जागतिक दहशतवाद्यांच्या यादीमध्ये समावेशनाची ही प्रक्रिया सुरू होईल. अझहरला जर जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आलं तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात? एक, त्याच्या जगभरातल्या प्रवासावर बंदी येईल, त्याची मालमत्ता गोठवली जाईल आणि शस्त्रे बाळगण्यावर सुद्धा बंदी येईल त्याच्या. गेल्या 10 वर्षात भारताने हा चौथा प्रयत्न केला आहे की मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्यात यावं. आपल्याला 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. एक, मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्यासाठी कुठल्या देशांनी प्रस्ताव दिलेत, आणि दुसरी महत्वाची संघटना ती म्हणजे काय? युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं बेसिक आपल्याला विचारलं जाऊ शकतं. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची पहिली जी मीटिंग झाली होती ती 17 जानेवारी 1946 लंडनला झाली होती. संयुक्त राष्ट्राच्या 6 मुख्य घटकातील एक घटक म्हणजे युनायटेड नेशनची सिक्युरिटी काउन्सिल. याचं उद्दिष्ट काय आहे तर एक, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा मेंटेन करायची, राष्ट्रांतर्गत मैत्रीत्वाची भावना जोपासायची, आंतरराष्ट्रीय समस्या आणि मानव अधिकारात त्याचा सहकार्य झालं पाहिजे, देशांतर्गत सौहार्दाची भावना जागृत करण्याचं हे केंद्र आहे. सो या 4 महत्वाची उद्दिष्ट आहेत बघायची. याचे सदस्य जे कायमस्वरूपी 5 आहेत, चीन, अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि रशिया, आणि 10 सदस्य हे निर्वाचित असतात. सो युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल बद्दल तुम्हाला माहित पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय तर एक आर्टिकल आलेलं आहे बघा अशोक पानवलकर यांचं, संरक्षण सध्याचे ते आव्हान, आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही वास्तव समोर ठेवलं आहे आणि त्यांनी दहशतवाद बंद होण्यासाठी काही उपाययोजना सांगितल्या आहेत. आता ह्या सरळ लेखकाशी संलग्न आहेत. अशोक पानवलकर जे आहेत ते निवृत्त लेफ्टनंट कर्नल आहेत, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय घटनांचे अभ्यासक सुद्धा आहेत. त्यांनी पाकचं वास्तव्य सांगितलेलं आहे. पाकचं वास्तव काय आहे म्हणजे पाकच्या
पाकची आजची कंडिशन जर बघितली तर सगळ्यात महत्वाचं त्यांचं मोक्याचं भौगोलिक स्थान आहे, जॉग्राफिकल त्यांची कंडिशन. अण्वस्त्र सज्ज सेना त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे शस्त्रास्त्र आहेत. त्याच्यानंतर शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या संकल्पनेने चीन त्यांचा जवळचा आहे. त्याच्यामुळे हे पाकचं वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे. भारताचा इश्यू काय तर युद्धात जिंकले आणि तहात हरले अशी भारताची कंडिशन त्यांनी वर्णन केलेली आहे. 1947-48 मध्ये युद्ध जिंकत असताना आपण युद्ध गेलो. 1965 मध्ये जिंकलेली मोक्याची हाजीपीर खिंड आपण सोडली. 1971 मध्ये शत्रूचे 93,000 युद्ध कैदी सोडले. परंतु यानंतर पाकने पकडलेल्या आपल्या 100-150 वीरांना सोडणंही त्यांना अवघड झालं. त्यातले काही लोक अजून सुद्धा पाकच्या तुरुंगात खितपत पडलेत. त्याच्यानंतर काहींचा मृत्यू सुद्धा झाला आणि आपल्याला याच्याबद्दल प्रॉपर माहितीही नाहीये. उपाययोजनांचा विचार केला तर दहशतवाद बंद होण्यासाठी पाकशी राजनैतिक सोडून इतर कोणतेही संबंध ठेवायला नको. 370चा पुनर्विचार झाला पाहिजे. जम्मू, लडाख आणि काश्मीर ही अशी 3 वेगळी राज्य करून त्यांचे भारताबरोबरील नाते बळकट करणे हेही एक त्यांनी सोल्युशन सांगितलंय. आता ह्या ज्या उपाययोजना आहेत ह्या अशोक पानवलकर म्हणजे ते निवृत्त लेफ्टनंट कर्नल आणि त्या सगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनांचे ते अभ्यासक आहेत, हे त्यांचं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. ही कुठलीही सरकारची किंवा कुणाची हे नाही आहेत. सो हे एक लक्षात घ्यायचं की जम्मू, लडाख, काश्मीर 3 वेगळी राज्य करणं आणि त्या सगळ्या गोष्टी हे इतकंसं सोपं नाहीये. आणि 370चा पुनर्विचार करण्यासाठी जी पॉलिटिकल विल लागते तीही इतकं ते सोपं नाहीये. महाराष्ट्राचा विचार केला तर अंगणवाडीमध्ये जवळपास 6,300 कोटीची पोषण आहाराची कंत्राट रद्द केलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने. ती रद्द करण्याचं कारण असं आहे की केंद्र सरकारचे नियम आहे त्याच्यामध्ये बचत गटांना तुम्ही हे देणं अपेक्षित असतं, परंतु बचत गटांऐवजी हे मोठ्या ठेकेदारांना दिलं गेलं आणि त्याच्यामुळे याचिका दाखल केली होती वैष्णव राणी महिला बचत गट यांनी आणि सुप्रीम कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.